नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. हिम्मत असेल तर पुन्हा विधानसभेच्या निवडणुका घ्या, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना आव्हान दिलंय. निवडणुका घ्या, जो चुकला असेल त्याला जनता घरी बसवेल, जनता देईल तो निर्णय मान्य असेल, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. रस्त्यावरची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना वेगळी असल्याचं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. ज्यांनी आदित्य ठाकरेंना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी ठाकरे घराण्यावर टीका केली, त्यांच्या विरोधात बंडखोर आमदार का बोलले नाहीत, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय. अनेकांची ज्यांची ओळख पडत नाही अशी लोक फोन करतायत, मेसेज पाठवतायत, मेसेज माझ्यापर्यंत पोहोचावेत असे त्यांच्या ओळखीच्या लोकांशी बोलतायत. आणि ही सगळी लोक हळहळतायत. त्यांना जे काही घडलं हे मान्य नाहीये. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की हे असे खेळ करत बसण्यापेक्षा परत एकदा विधानसभेची निवडणूक घ्या. जर आम्ही चुकलो असू तर लोक, परत सांगतो हे मी मागे बोललोय, जर आम्ही चुकलो असू, भारतीय जनता पक्षाने तेव्हा घात केला म्हणून आम्ही महाविकास आघाडीला जन्म दिला. आज जे काही त्यांनी घडवलेलं आहे हे 2.5 वर्षापूर्वी जर केलं असतं तर ते सन्मानाने झालं असतं. आणि जे काही खर्चाचे आकडे येत आहेत, 1000 कोटी 2000 कोटी मला नाही माहित, 3000 कोटी, हे फुकटात झालं असतं. आणि तिकडे रिंगण पार पडतंय, त्याचीच ही थेट दृश्य आपण पाहतोय. आषाढी एकादशीला अगदी 2 दिवस उरले असताना आता वारकऱ्यांना ओढ लागलेली आहे ती विठूच्या दर्शनाची. आणि आता सध्या हे रिंगण पार पडतंय, त्याचीच ही थेट दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी. वारीचे प्रत्येक अपडेट तुम्ही न्यूज 18 लोकमतवर पाहतायत. वारीचे हे अंतरंग तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि आता थेट रिंगण आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. ज्ञानोबा तुकोबांच्या नामघोषाचा गजर इथे होतोय. पंढरपूर जवळ येत असल्याचा वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद देखील पाहायला मिळतोय. आणि हरिनामाचा गजर इथे पाहायला मिळतोय. अशा उत्साही वातावरणात वाखरीत गोल रिंगण पार पडतंय.
आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। शिवसेनेमध्ये 2 गट पडल्यानंतर आता शिवसेनेची ओळख असलेलं धनुष्यबाण चिन्हच हिरावलं जाण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदे गट धनुष्यबाण चिन्हासाठी कायदेशीर लढा देण्याच्या तयारीत असल्यानं शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह काढलं जाऊ शकतं। शिवसेनेतून फुटलेल्या 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ नये, तसंच शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे गट कायदेशीर लढाईसाठी सज्ज झालाय। तर दुसरीकडे शिंदे गटाला यश मिळू नये यासाठी उद्धव ठाकरे कायदेतज्ञ, घटनातज्ञ यांच्याशी सातत्यानं संपर्क साधत कायदेशीर डावपेचांची लढाई लढतायत। 11 जुलै रोजी अपात्र आमदारांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे। मात्र दुर्दैवानं यात अपयश आलं तरी देखील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खचून न जाता जे काही नवे निवडणूक चिन्ह घेण्याची वेळ येईल ते स्वीकारून लवकरात लवकर सर्वसामान्यांपर्यंत कसं पोहोचवता येईल याची आधीपासूनच तयारी करा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारताच सर्वसामान्य जनतेसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्याचा सपाटाच लावलाय। मुख्यमंत्र्यांनी आता त्यांच्या ताफ्याला असलेला विशेष प्रोटोकॉल नाकारलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा हा प्रवास करत असताना सुरक्षेच्या कारणास्तव प्रवास मार्गिकेवरील वाहतूक रोखून ठेवण्यात येत असते। मात्र त्यामुळे वाहतुकीचा नाहक खोळंबा होऊन वाहन चालकांना मनस्ताप होतो। याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिलेले आहेत। आणि आता एक मोठी बातमी, एकनाथ शिंदे हे आज अमित शहांची भेट घेणार आहेत। आज रात्रीच अमित शहांना ते भेटणार असल्याचं कळतंय। दिल्लीमध्ये या दोघांची भेट होणार आहे। आज रात्री 8:30 वाजता ते शहांना भेटणार आहेत। आज अमित शहांना ते भेटतील तर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील ते भेट घेणार असल्याचं कळतंय। शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात शिवडी कोर्टाने जामीनपत्र अटक वॉरंट जारी केलेला आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी केलेल्या तक्रारी प्रकरणी कोर्टाकडून वॉरंट जारी करण्यात आलेला आहे। संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करताना मेधा सोमय्या यांचा देखील उल्लेख केला होता। त्यांच्या याच आरोपांप्रकरणी सोमय्या कोर्टात गेल्याची माहिती समोर आली होती। गेल्या काही दिवसांपूर्वी सोमय्यांनी राऊत यांना या प्रकरणी मोठा झटका बसणार असल्याचा इशारा देखील दिला होता आणि अखेर कोर्टाने अटक वॉरंट जारी केल्याने राऊत यांच्या अडचणींमध्ये आता वाढ झाली आहे। शिवसेना नेते संजय राऊत विरोधात आज मेट्रोपॉलिटन कोर्टाने वॉरंट काढलं। प्रोफेसर डॉक्टर मेधा किरीट सोमय्या यांची नाहक बदनामी केली। इंडियन पिनल कोड सेक्शन 499 आणि सेक्शन 500 अंतर्गत संजय राऊतांच्या विरोधात कारवाई होणार। शिवसेना नेते संजय राऊत विरोधात तर शिवडी कोर्टाने वॉरंट जारी केलेला आहे आणि राऊतांच्या अडचणींमध्ये आता आणखीनच वाढ झालेली पाहायला मिळते। संजय राऊत यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे। शिवडी कोर्टाने हे वॉरंट जारी केलेला आहे आणि त्यावर किरीट सोमय्या यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात शिवडी कोर्टाने जामीनपत्र अटक वॉरंट जारी केलेला आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी केलेल्या तक्रारी प्रकरणी हे वॉरंट जारी करण्यात आले। आणि आता एक मोठी बातमी, मुंबईकरांवर जीव घेण्या दरडीचं संकट कोसळलेलं आहे। 299 ठिकाणी दरडींचा धोका निर्माण असल्याचं पाहायला मिळतंय। प्रशासनाने आता नागरिकांना इशारा दिलाय। पुनर्वसनाअभावी स्थानिकांचा जीव आता धोक्यात आलेला आहे। अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। मुंबईकरांवर जीव घेण्या दरडींचं संकट ओढावलेलं आहे, कारण 299 ठिकाणी दरडींचा धोका निर्माण झालाय आणि याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना इशारा दिलाय। दरम्यान मुंबईसह उपनगर आणि कोकणात पावसाचं धुमशान सुरू आहे आणि सुखावणारा दिसला तरी कित्येकांसाठी हा पाऊस संकट घेऊन येतो। दरवर्षी भूस्खलनाच्या घटना आपण पाहतो, ज्यात गावाच्या गावं उद्ध्वस्त होतात। मुंबईमधील अशा धोकादायक जागा कोणत्या आहेत आणि या दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनाने काय तयारी केली आहे आणि नागरिकांनी काय काळजी घ्यावी, पाहूयात या रिपोर्टमधून।
आणि चेंबूरसाठी हे 2 दिवस कधीच उजाडू नयेत असे दिवस होते. गाढ झोपेत असलेल्या 29 जणांवर काळाचा घाला झाला. पावसाचा जोर वाढत गेला आणि निष्पाप रहिवाशांच्या मृत्यूची वेळ जवळ येत गेली. मोठ्या प्रमाणात पाणी मातीत मुरलं आणि डोंगरावरील झाडांना मुळासकट खेचून डोंगर कोसळला. जमिनीपासून उंच असलेल्या भागांमध्ये म्हणजेच डोंगराळ परिसरांमध्ये पाऊस जास्त प्रमाणात पडतो. त्यामुळे जमिनीत पाणी मुरतं आणि जमीन खचते. परिणामी दरड दुर्घटना घडतात. मुंबईत अशा अनेक वस्त्या आहेत ज्या डोंगराळ परिसरात आहेत. घाटकोपर असेल, विक्रोळी असेल, चेंबूर असेल, अशा अनेक ठिकाणी दरवर्षी दरड दुर्घटना घडतात. अशाच एका भागात म्हणजे विक्रोळीच्या सूर्यानगर परिसरात मी आत्ता उभी आहे. इथं गेल्या वर्षी 10 जणांचा दरड दुर्घटनेत मृत्यू झाला होता. 6 ते 7 घरं जमीनदोस्त झाली. या दुर्घटनेनंतर आजूबाजूची घरं रिकामी करण्यात आली, मात्र अजूनही आसपासच्या परिसरात लोक राहत आहेत. विक्रोळीच्या सूर्यानगर भागात 10 तर चेंबूरच्या माहुल येथे तब्बल 19 जणांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. हे थांबवण्यासाठी स्थानिक लोकांची मानसिकता तयार करणं आणि दर्दींची लक्षणं दिसतात तातडीने त्यांनी तात्पुरतं स्थलांतर करणं हे आवश्यक आहे. फक्त मुंबईचं सांगायचं झालं तर वाळकेश्वर पासून ते मुलुंडपर्यंत 10-12 नाही तर 299 धोकादायक जागा आहेत जिथं कधीही दरड दुर्घटना होऊ शकतात. पावसाची चाहूल लागली की दरवर्षी पालिकेकडून हे परिसर रिकामे करण्याच्या सूचना दिल्या जातात. मात्र पालिकेनं अलर्ट करूनही लोक इथंच राहतात. यांना जीवाची पर्वा नाहीये का? जीवाची भीती असून काय करायचं? जायचं कुठं? माणसाची खाण्याची मुश्किली झाली आणि तुम्ही जर खोल्या खाली करणार आता जायचं कुठं सांगा बरं. आम्हाला रूमा पाहिजे तर राहायला. आम्हाला शाळेत ठेवशीला, इथं ठेवशीला. आम्हाला काय एक दिवस राहायचं काय? लहान लहान आता महिन्याचं मुलं आहे आमच्या घरात. मुलगीची डिलिव्हरी झाली आहे, तिला काय करायचं? पण हे अख्खेच्या अख्खे डोंगर कोसळतात कसे? खरं तर हे काही अचानक घडत नाही. निसर्ग कायम धोक्याचा इशारा देतच असतो. पण ही धोक्याची लक्षणं नेमकी कोणती आहेत पाहूया. डोंगर उतारांना तडे जाणं, तडे गेलेला भूभाग खचू लागणं, घरांच्या भिंतीला भेगा पडून पडझड होणं, झाडं, विद्युत खांब आणि कुंपणं कलणं, नवे झरे निर्माण होणं, जुने झरे रुंदावणं, मोठ्या प्रमाणात गढूळ पाणी बाहेर पडणं, विहिरींच्या भूजल पातळीत अचानक घट किंवा वाढ होणं. महाराष्ट्रानं आतापर्यंत अनेक पावसाळ्यात असे दुर्दैवी क्षण अनुभवले. तळीये, महाडसारख्या ठिकाणी एका रात्रीत डोंगरानं अख्खच्या अख्खं गाव गिळलं. पण हे होण्यामागची शास्त्रीय कारणं नेमकी काय आहेत? महाराष्ट्र हा पर्वतमय, भूकंपप्रवण आणि अतिपर्जन्यवृष्टीचा प्रदेश आहे. भूकंपामुळं किंवा अतिवृष्टीमुळं डोंगर उतारावरील माती आणि भूपृष्ठाला तडे जातात. या तड्यांमधून पावसाचं पाणी मुरतं आणि पायथ्याशी नवे झरे निर्माण होतात. याचमुळे अतिवृष्टी झाली की या तड्यांमुळे दरडी कोसळतात. निसर्गाच्या विरोधात जाऊन चालत नाही. याला जितकी नैसर्गिक कारणं आहेत तितकीच मानवनिर्मित कारणं सुद्धा आहेत. नवीन रस्ते, लोहमार्ग आणि बोगदे खणणं, जुने रस्ते रुंद करणं, खाणकामासाठी सुरुंग वापरणं, डोंगर उताराचा शेती किंवा शेततळ्यासाठी वापर करणं, डोंगरावर अतिक्रमण करत घरं बांधणं आणि महत्वाचं म्हणजे सर्रास होणारी जंगलतोड. मुंबईतल्या असल्फा या भागात मी सध्या आहे. इथं 2 दिवसांपूर्वीच एक भिंत कोसळली आणि ती भिंत संरक्षण भिंत होती जी डोंगरावरून कोसळून येणारी माती किंवा पाणी ही रोखते. तिकडची खालची घरं जी होती ती वेळीच रिकामी केली गेली. लोकांना बाहेर काढलं गेलं. सगळ्या स्थानिकांनी सतर्कता बाळगून घरं रिकामी केली. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अजूनही इथं राहणं हा एक मोठा धोका आहे. अपने सेफ्टी के लिए हमने रूम खाली कर दिए. फिर अभी वो बरसात चली जाएगी या हमको बना के तो उनके बहुत बड़ा एहसान हो जाएगा. प्रशासनानं संकटकाळी पावसाळा सुरू झाला की रेनकोट, छत्री, पावसाळी चपला अशी जय्यत तयारी करून आपण स्वतःची काळजी घेतच असतो. पण कोकणात सध्या भात लावणीचा उत्सव सुरू आहे आणि यात आता राजकारणी देखील मागे राहिलेले नाहीयेत. तेव्हा जाऊयात भात खाचरातल्या बांधावर, पाहूयात एक खास रिपोर्ट. मोत्याची चिंबुल डोईवर पाण्याचा घडा ग, नंदाच्या हरीने हालूच मारलाय खडा ग.
मुसळधार पाऊस आणि हिरव्यागार वनराई नटलेल्या कोकणात सध्या लगबग सुरू हा ती भात लावणीची. भात लावणी ह्यो जणू कोकणातलो मोठो उत्सवच, म्हणशात तर शेतकऱ्यांसाठीचो एक स्नेह मेळावो. हय सगळीकडे दिसता गुडघ्या एवढ्या चिखलात भात लावणी होता आणि महिलांच्या तोंडी असतत ती लोकगीता. पाण्याचा घडा ग नंदाच्या हरीने हालूच मारलाय खडा ग. भात लावणीसाठी आवणीसाठी शेतात बक्कळ चिखल हो असता, त्यासाठी भरपूर पावसही लागता. डोंगर माथ्यावरून व्हाळातून निघलेला पाणी शेतकरी शेतात वळयता आणि मग नांगर जुपून चिखलीच्या मशागतीकही वेग येता. या चिखलीतच भाताची लावणी होता आणि सोबत असतत गाण्यांचे सूर. आणि या सुरात सूर मिसळूक राजकारणी मागे नाही असत. सिंधुदुर्गात भाजपचे आमदार नितेश राणेंनीही जोत धरल्यानी एरी विरोधकांवर प्रश्नांचो भडीमार करणारो आमदार आज जोत धरता. बांधार बसान ह्यो राण्यांचो झील भातखासरात येता आणि आमच्यातलो होता म्हणान बळीराजाय आनंदलो. त्या आजी वरोडे गावातल्या आहेत. आम्ही इथे यायचो, मेच्या सुट्टीसाठी यायचो. मी असो, निलेशजी असो आणि आमचे सगळेच सहकारी एकत्र आम्ही यायचो. तेव्हा शेती लहानपणामध्ये बघायला मिळायची किंवा काही लोकांबरोबर जायचो बघण्यासाठी. गडनदीमध्ये पोहायला जायचो. आता थोडं स्वतःच तो अनुभव घ्यावा. एकीकडे विधानसभेचा विशेष अधिवेशन संपला, सत्ता पालटही झालो. मग बंडखोरांवर टीकेचो नांगर धरणारे सेनेचे आमदार भास्कर जाधव तरी कसे मागे राहतील. भात लावणी हो बळीराजाच्या आयुष्यातलो महत्वाचो घटका. हय जसो कामात जीव दमता तसो निसर्गाच्या सानिध्यात रमताय. भास्कर जाधव दर वर्षा चिपळूण तालुक्यातल्या तुरंबव गावात शेती करतात. भास्कर जाधवांच्या पायाच्या घोटशिरेचा ऑपरेशनही झाला तरी त्यांच्यानी शेती करणं सोडूक नाही. आधी जॉब धरून नंतर पॉवर टिलर वापरून जुन्या नव्याची कास आम्हीही धरतो ह्योच संदेश ते देताना दिसतो. समाजकारण राजकारण यात असा नये, वनगा कुटुंबेही ह्यात मागे नाही असत. आता या राजकारण्यांची पावला वळली ती भात खाचरात. मातीशी नाळ हे जपताना दिसतं. पावसाळू सुरू झालो की शहरातल्या माणसांचे पाय धबधबो नाहीतर मग पर्यटन स्थळांकडे वळतात. त्यांची मातीशी नाळ तुटताशी वाटता. अशा वेळी मातीशी असलेला नाता अधिक घट्ट करूक व्हाया, होऊक व्हाया आणि त्याच्यासाठी भात खाचरात उतराकच व्हाया असोच संदेश हे राजकारणी देताना दिसतात. तुषार रुपनवर आणि प्रणाली कापसेसह मी स्नेहल पाटकर, न्यूज 18 लोकमत. राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊयात. विटंबना केलेली आहे आणि इथे तर जज साहेबांनी ज्या मला क्लीन चिट दिली मी ती केस चालवली. पुढे असं झालं की 99 मध्ये आमचं सरकार आलं आणि आमचं सरकार आल्यानंतर शिवाजी पार्कला झालेल्या जाहीर सभेमध्ये आम्ही सांगितलं होतं की 92-93च्या दंगलीमध्ये जे जे गुन्हेगार आहेत असं श्रीकृष्ण कमिशनने सांगितलं त्या सगळ्यांवर आम्ही खटले दाखल करू. आता मी नेमकाच गृहमंत्री झालो, उपमुख्यमंत्री झालो 99 मध्ये आणि ती फाईल जी आहे माझ्याकडे आली. सगळ्या फाईल क्लोज झाल्या होत्या बाळासाहेबांच्या विरुद्धच्या, पण ही फाईल मात्र जी माझ्याकडे आली आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की बाबा कायदा असं म्हणतोय की बाळासाहेबांवर केस दाखल केली पाहिजे, अटक केली पाहिजे. आता माझ्याकडे मी एक द्विधा मनस्थिती होतो, परंतु शिवाजी पार्कवर आम्ही आमच्या पक्षानं आम्ही जाहीर केलं होतं की आम्ही श्रीकृष्ण कमिशनमध्ये ज्यांच्यावर ठपका ठेवला त्यांच्यावर कारवाई करू. त्याप्रमाणे ती फाईल आल्यानंतर मी त्याच्यावर सही केली आणि मग आपल्याला लक्षात पण सही केल्यानंतर ज्या वेळेला त्यांना अटक होणार वगैरे अशा चर्चा सुरू झाल्या त्यावेळेला आज सुद्धा M.N. सिंग नावाचे त्यावेळेचे पोलीस कमिशनर आज हयात आहे. त्यांना मी बोलवून सांगितलं की बाळासाहेब ठाकरेंना पोलीस कस्टडी घ्यायची नाही, जामीन मिळत असेल तर तो त्यांना घेऊ द्या, त्यांना आपल्याला अटकेत ठेवायचं नाही, नंबर 1. आणि फार तर तरीसुद्धा कोर्टाने त्यांना सांगितलं की नाही की यांना 7 दिवसाची कस्टडी, तर मातोश्री हाच एक जेल समजून
ते होम मिनिस्टरच्या हातामध्ये तो कायदा आहे की ते कुठल्याही वास्तूला जेल जाहीर करू शकतात. मातोश्री हाच जेल जाहीर करून बाळासाहेबांना पुन्हा मातोश्रीतच ठेवायचं, पण त्यांना जेलमध्ये न्यायचं नाही हे सांगणारे ते अजून ज्यांना मी बोललो ते कमिशनर आहेत. असो तो भाग वेगळा. पण त्याच्यानंतर मग त्या केसमध्ये बाळासाहेबांना कोर्टात नेलं आणि बाळासाहेब सुटले. आणि मग सतत हे सुरू की बाळासाहेबांनी सुद्धा मला, मी जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडलो त्यावेळेला लखोबा लोखंडे अनेक वेळा बोलल्यानंतर मी सुद्धा बाळासाहेबांच्या विरुद्ध बोललो. बाळासाहेबांची माझी बरीच खडाजंगी त्या काही वर्षांमध्ये झाली. पण पुढे असं झालं की मी मंत्री असताना साधारणपणे 2008-09च्या दरम्यान ती जी केस होती अब्रू नुकसानीची मी केलेली, ती केस ऐकली गेली होती आणि आता तिचा निकाल लागण्याची पाळी जवळजवळ आली होती. आता हे स्वच्छ होतं, कारण सामनामध्ये हेडलाईनच मारलेली आहे की मी ते केलं म्हणून. जज साहेब म्हणतात की मी ते केलं नाही म्हणून. आणि क्लिअर होतं सगळं की काय होणार. आणि मग मी एकदा असं ऑफिसमध्ये बसला असताना सुभाष देसाई, संजय राऊत, मला असं वाटतं दोघे तिघे आले आणि त्यांनी सांगितलं की भुजबळ साहेब आम्ही तुमच्याकडे काम घेऊन आलो. म्हटलं काय काम. तर ते म्हणाले बाळासाहेबांची जी आहे प्रकृती बरी राहत नाही आणि वय सुद्धा झालेलं आहे याची तुम्हाला कल्पना. बरं मग नाही, ती आपली जी केस आहे त्या केसच्या संदर्भामध्ये मी आलो आहे. म्हटलं ठीक आहे, मला समजलं काय तुम्हाला काय म्हणायचं ते मला समज. त्यांनी मला एक पत्रसुद्धा दिलं. म्हटलं कधी तारीख आहे ते सांगा मला. बांद्रा कोर्टामध्ये केस होती, त्यांनी मला तारीख सांगितली. म्हटलं तुम्ही काही बोलू नका, तुम्ही जा आता. मी त्या तारखेला कोर्टामध्ये उभा राहिलो आणि मी तिथल्या जज साहेबांना हात जोडून सांगितलं की साहेब मला ही केस मागे घ्यायची आहे. ते जज वरून म्हणाले अहो तुम्ही काय सांगता, एवढे दिवस ही केस चाललेली आहे, वकिलांचे जे आर्ग्युमेंट झाले आणि तुम्ही म्हणता केस मागे, तुम्हाला कळतं का तुम्ही काय म्हणताय ते. म्हटलं हो साहेब मला सगळं कळतं आहे, पण मला ही केसच्या मागे घ्यायची, मला माफ करा, मी तुमच्या हात जोडून तुम्हाला विनंती करतो. जवळजवळ 5 मिनटं जी आहेत जज साहेब आणि आमचं हे चालू होतं. शेवटी म्हटलं साहेब पुन्हा मी माफी मागतो तुमची, पण मला नाही केस चालवायची. आणि मग ती केस काढून टाकली. त्याच्यानंतर मग ते जे काही तिथले ट्रस्टी होती त्यांच्यावर काय करायचं म्हटलं ते पण काढायचं. हे झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर उद्धवजी ठाकरे सुद्धा तिथे होते आणि त्यांनी मला सांगितलं की साहेबांनी तुम्हाला चहाला घरी बोलवलं. मी म्हटलं मी नंतर येतो. आणि नंतर एक 10-15 दिवसांनी बाळासाहेबांचा परत फोन आल्यानंतर आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमची मुलं पत्नी त्यांना सगळे ओळखतच होते. सगळे ठाकरे फॅमिली जे आहे कुटुंबीय ते माझ्या सगळ्या कुटुंबियांना चांगले ओळखत होते, कारण ते नाशिकच्या बंगल्यावर सुद्धा यायचे. घरगुती आमचे संबंध होते. आणि तर छगन भुजबळ यांनी विविध विषयांवर भाष्य केलेलं आहे आणि बंडखोर आमदारांवर देखील त्यांनी निशाणा साधलाय. आणि यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे त्यांचे विश्वासू सहकारी गेले होते त्यातले प्रमुख होते माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई. शंभूराज देसाई न्यूज 18 लोकमतशी मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी थेट जोडले गेलेले आहेत. शंभूराजजी, का तुम्ही गेलात एकनाथ शिंदेंसोबत? तुम्ही तर राज्यातले मंत्री होतात, गृहराज्यमंत्री होतात. तुमचं कारण काय होतं की आम्ही एकनाथ शिंदेंबरोबर गेलो? मी एकटाच मंत्री नव्हतो. आम्ही 9 मंत्री, 4 राज्यमंत्री आणि 5 कॅबिनेट मंत्री असे एकूण 9 मंत्री आम्ही माननीय एकनाथजी शिंदे साहेबांबरोबर ह्या उठावामध्ये सहभागी झालो. मी सुरुवातीलाच सांगतोय की ज्यावेळी 2019च्या निवडणुका विधानसभेच्या झाल्या त्यावेळपासून आम्ही सगळेजण माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना सांगत होतो की आपण भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या युतीबरोबरच राहिलं पाहिजे, राहावं अशी आमची विनंती आहे.
पण त्यावेळी हे ऐकलं गेलं नाही. पक्षप्रमुखांनी महाविकास आघाडी करायचा निर्णय घेतला आणि आम्ही पक्षाचा आदेश म्हणून, पक्षप्रमुखांचा आदेश म्हणून तो स्वीकारला. पण त्या 2.5 वर्षामध्ये आम्हाला जे अनुभव आले, मी माझ्यापुरता आपण विचारताय म्हणून सांगतो. मला माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी 5 महत्वाची खाती राज्यमंत्री म्हणून दिली. गृहचं दिलं, वित्त नियोजनचं दिलं, राज्य उत्पादन शुल्कचं दिलं, पणनचं दिलं, कौशल्य विकासचं दिलं. अधिकार काय दिले? राज्यमंत्र्यांना अधिकार एवढाच, विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये उपस्थित अधिवेशनाच्या वेळी राहायचं, प्रश्नांची उत्तरं द्यायची, रात्री उशीरपर्यंत जरी हाऊस चाललं तरी हाऊसमध्ये बसून राहायचं आणि सभागृहात सन्मान्य सभासदांच्या प्रश्नाला उत्तर द्यायची. याच्यापेक्षा वेगळा अधिकार कुठलाही राज्यमंत्र्यांकडे नव्हता. शंभूराजी, तुम्ही खूप गंभीर आरोप करताय. मुख्यमंत्री एक प्रकारे कळसूत्री बावली होतात तुम्ही. नाही, मी कळसूत्री बावली म्हणणार नाही. आम्ही आमच्या त्यावेळच्या माननीय मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांकडे बघून आम्ही शांत बसत होतो. जेव्हा पहिल्या 3-4 महिन्यात आमच्या हे लक्षात आलं की याच्या पूर्वी जेवढे अधिकार होते तेवढे सुद्धा अधिकार राज्यमंत्री म्हणून आम्हाला, मलाच नाही सगळ्याच आमच्या राज्यमंत्र्यांना मिळालेले नाहीत, तेव्हा आम्ही माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांना भेटलो, त्यांना विनंती केली, पण आमचं ऐकून घेण्यापलीकडे कधीची गोष्ट आहे ही? झालं नाही. दुसरी बाजू आमच्या मतदारसंघामध्ये बहुतांशी शिवसेनेचे आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात निवडून आलेले आहेत. आमच्या मतदारसंघामध्ये जे काही प्रयत्न करून आम्ही आमदार फंड असेल, जिल्हा नियोजन असेल किंवा बजेटमधली कामं असतील, ह्याच्या साठी जी कामं आणली त्याची भूमिपूजन सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार, माजी खासदार, माजी त्यांचे उमेदवार हेने जाऊन करायचे. म्हणजे एवढा त्रास आम्हाला त्या ठिकाणी दिला गेला. त्यामुळं हे सगळं आमच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेलं आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना 1, 2, 3 नाही तर 55 पैकी 40 लोकांना हा निर्णय घ्यावा लागला. हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे. शंभूराजी, तुम्ही कधीपासून म्हणजे सगळ्यांची तुमची चर्चा सुरू होती, जे 40 जण तुम्ही निघालात, तर किती महिन्यांनी आधीपासून चर्चा होती की नाही आता बस झाला, आपण आता निघूया, उठाव करूया? आम्ही एकमेकांच्या मध्ये वेळोवेळी बोलत होतो. मी आपल्याला सांगतो, आम्ही बऱ्याच जणांनी एकत्र जाऊन शिंदे साहेबांना, माननीय शिंदे साहेब आमचे विधानसभेतले गटनेते आहेत, त्यामुळे आम्ही साहेबांना सांगत होतो की तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या कानावर हे घाला की आमची सगळ्यांची मुस्कटदाबी होती, तोंड दाबून बुक्क्यांचा मार आमचा होतोय. आणि असं जर आम्ही राहिलो, आपण साहेब विचार करा, आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्री ज्या पक्षाचे होते तो पक्ष जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत, नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये 4थ्या क्रमांकावर गेला. याचंच कारण सत्तेचा उपयोग करून शिवसेनेचे केवळ मुख्यमंत्री राहिले, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपली ताकद वाढवली. त्यांना दोष देण्यात अर्थ नाही. त्यांना सत्ता मिळाली, त्यांनी त्यांचं काम केलं. आमचं म्हणणं तेच होतं, आपण तर मुख्यमंत्री आपल्या पक्षाचे आहोत, आपण का त्या पद्धतीने सत्ता वापरत नाही? आपण का आपल्या आमदारांना ताकद देत नाही? आपण का आपल्या आमदारांना मोठ्या प्रमाणामध्ये परत तो निवडून येण्यासारखं बळ देत नाही? हे आमच्याकडनं झालं नाही. पण आमच्यामुळं जे मंत्रिमंडळामध्ये किंवा जे महाविकास आघाडीमध्ये होते त्यांनी बाकी या सत्तेचा पुरेपूर वापर करून घेतला आणि एक प्रकारे शिवसेनेचं खच्चीकरण करायचं काम केलं. शंभूराजजी, जर उद्धव ठाकरे साहेब तुम्हाला भेटले नाहीत तर आदित्य ठाकरे साहेब होते, त्यांच्या जवळचे असणारे व्यक्ती होत्या, 4 व्यक्ती होत्या, अनिल देसाई होते, अनिल परब होते, संजय राऊत होते, यांना भेटायचं ना मग? नाही, आपण जी नावं घेताय, आदित्य ठाकरे साहेब मान्य मंत्रिमंडळामध्ये असल्यामुळे आमची त्यांची भेट व्हायची, पण ते एवढंच म्हणायची मी सीएम साहेबांच्या कानावर घालतो. पण मी आपल्याला सांगतो, विधानसभेतले 55 आमदार यांनी निवडलेला गटनेता एकनाथ शिंदे साहेब होते. गटनेत्याचं सुद्धा जर ऐकलं जात नसेल पक्षप्रमुखांकडनं तर मी वेळोवेळी सांगत आलोय की माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे सुद्धा महाविकास आघाडी सरकारमध्ये पंख छाटण्याचं काम चालू होतं. हे मी जबाबदारीनं सांगतोय. एखादं उदाहरण देऊ शकाल तुम्ही? खातं दिलं, एखादं उदाहरण देऊ शकाल का? मी सांगतो ना. हो, हे सांगतो ना. मी असं बेजबाबदारपणे बोलणार नाही. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे नगर विकास खातं होतं. MMRDA नगर विकास खाते अंतर्गत येत होती. कितीतरी MMRDAच्या नगर विकास विभागाच्या बैठका इतर मंत्र्यांनी घेतल्या, नगर विकास विभागाच्या मंत्र्यांना डावलून. सरकारमध्ये आमदार नसणाऱ्या लोकांचा हस्तक्षेप
या सगळ्या संस्थांच्या मध्ये या सगळ्या कोण होत खात्यांच्या मध्ये आमदार झाला. नसणारे हस्तक्षेप शिंदे करणारे कोण नाव साहेबांनी सांगाल? नाही, मी नाही कुणाचं नाव सांगू शकणार. आता ती काय झालं ते झालं. आपल्याला सुद्धा माहिती आहे, मुंबईकरांना तर विशेष माहिती आहे, मुंबईमध्ये असणाऱ्या लोकांना, की आउटसाइड इंटरफिअरन्स, बाहेरचा हस्तक्षेप कुणाचा होता. कोण नातेवाईक होते का कोणाचे? पण मी एवढंच सांगतो, कोणाचे कोण नातेवाईक होते का? आम्हाला सगळ्यांच्या बद्दल आदर आहे. आम्हाला सगळ्यांच्या बद्दल, ठाकरे परिवाराच्या बद्दल आदर आहे. माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आमचे नेते आहेत. स्वर्गीय शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे ते पुत्र आहेत. त्यामुळे अशा पद्धतीचं आम्ही काय बोलणार नाही. फक्त मी जे सांगतोय ते आपण समजून घ्या. पण शंभूराजजी, मी ठाकरे साहेबांचं नावच नाही घेतलं. मी फक्त विचारलं कोणाचे कोण नातेवाईक होते का. तुम्हीच ठाकरे साहेबांचं नाव घेतलं. नाही, आम्ही नाव घेतलं म्हणजे आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे म्हणून घेतलं ना. बर, ते सांगितलं मी. आम्ही असं नाही म्हटलं की कोण कोणाचा संदर्भ कसा जोडला. मी एकच म्हणतोय, कोणाच्या नातेवाईकांचं कोणाचंही नाव घेण्याची इथं गरज नाही. कोणाचा हस्तक्षेप होता हे आपण जर पूर्वीची माहिती घेतली तर त्या MMRDA मध्ये आपल्याला कळल, नगरविकास विभागामध्ये आपल्याला कळल, निश्चितपणानं आपल्याला ते समजून येईल. बर, शंभूराजजी, आता असं आहे की शिवसेनेचा एक शिवसैनिक मुख्यमंत्री झाला. जे ठाकरे साहेबांनी केलं नाही ते भारतीय जनता पक्षाने आणि देवेंद्र फडणवीसांनी एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवला. याचे काय परिणाम होणार? माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे कट्टर शिवसैनिक आहेत. आपण विधानसभेतलं विश्वासदर्शक ठरावाच्या उत्तरादाखल माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी जे भाषण केलं ते जर ऐकलं असेल तर ते भावनात्मक झाले, भावनाविवत झाले. कारण आम्ही साहेब सुद्धा, एकनाथजी शिंदे साहेब हे स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या तालमीत, स्वर्गीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या तालमीत तयार झालेला एक सच्चा शिवसैनिक आहे. हो, आज आपण म्हणता आणि आम्ही म्हणतो, अभिमानानं म्हणतो की एक रिक्षा चालवणारा रिक्षा चालक आज राज्याचा मुख्यमंत्री झाला. पण दुसऱ्या बाजूला रिक्षाला मर्सिडीजनं ओव्हरटेक केलं, अशा पद्धतीचं हिनवायचं सुद्धा काम माननीय शिंदे साहेबांना झालं. कुणी काही म्हणू द्या, पण मी उद्धवजी ठाकरे साहेब जे बोलले त्याच्यावर बोलण्या एवढा मी मोठा नाही. पण एक सामान्य रिक्षा चालक जो गरिबीतनं पुढे येतो, पक्षासाठी काम करतो, गुन्हे आपल्या अंगावर घेतो, जेल भोगतो, वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा शब्द प्रमाण मानून शिवसेनेसाठी, पक्षासाठी जे लागेल वाटेल ते करायची तयारी दाखवतो, करून दाखवतो, अशा सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झाल्याचं समाधान महाराष्ट्रातल्या लाखो करोडो शिवसैनिकांना आहे. हे मी आपल्याला जबाबदारीनं सांगतोय. नाही शंभूराजजी, माझा प्रश्न असा होता की एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री केल्यामुळे त्याचे शिवसेनेवर काय परिणाम होतील, जे शिवसैनिक आणि जे नेते आज उद्धव ठाकरे साहेबांबरोबर आहेत? आपण बघा, आम्ही 40 आमदार साहेबांच्या बरोबर ह्या उठावामध्ये होतो. विश्वासदर्शक ठराव संमत झाला की आम्ही आपापल्या जिल्ह्यामध्ये, आपापल्या मतदारसंघामध्ये गेलो. हजारो शिवसैनिक आमच्या स्वागताला पुढे आले, हजारो पदाधिकारी आमच्या स्वागताला पुढे आले आणि भगवे झेंडे, शिवसेनेचा धनुष्यबाणाचं चिन्ह गळ्यात मफलर घालून, आणि त्यांनी सगळ्यांनी बोलून दाखवलं की हे 2 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होतं. आता झालं, ठीक आहे, आता आपण संघटना वाढवूया, संघटना मोठी करूया आणि शासनाचा फायदा, सत्तेचा उपयोग पक्षाला कसा करून देता येईल किंवा कसा करायचा हे आता सुरू होईल. आम्हाला मागच्या 2.5 वर्ष आम्हाला सत्तेचा फायदा झाला नाही, हे पद्धतीनं आमचे शिवसैनिक आम्हाला मतदारसंघात गेल्यानंतर बोलून दाखवत होते. आता तुम्हाला धनुष्यबाण तुम्हाला हवंय का चिन्ह? आमचंच आहे साहेब, धनुष्यबाण हे आमच्या शिवसेनेचंच आहे. त्यामुळं हे धनुष्यबाण आम्हालाच, आमचाच आहे, आम्हालाच मिळणार आहे. आम्ही खात्रीनं सांगतो की आम्ही शिवसेना सोडलेली नाही, आम्ही शिवसेनेतच आहोत. बहुमताचा गट, बहुमताची संख्या 55 पैकी 40 ही आमच्या बरोबर आहे. त्यामुळं आम्हाला चिन्ह मिळेल याचा आम्हाला विश्वास आहे, खात्री आहे. पण केवळ 40 आमदार आल्याने चिन्ह मिळणार नाही ना. राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य असतील किंवा खासदार असतील. खासदार कुठे आहेत तुमच्या बरोबर? खासदार, माननीय खासदार महोदयांनी सुद्धा लेखी बऱ्याच खासदारांनी कळवलेलं आहे की कशा पद्धतीनं त्यांच्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्यांना त्रास होतोय. आता सुद्धा अनेक खासदारांनी मान्य पक्षप्रमुखांना सांगितलं की
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रपती पदाचे ज्या उमेदवार आहेत माननीय द्रौपदी मुर्मू मॅडम, त्यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे. खासदार मंडळींचं सुद्धा मत आम्ही जे म्हणतोय, आमची त्यांची चर्चा होत असते, त्यांचं सुद्धा बहुतांशी खासदारांचं आमच्यासारखंच मत आहे. बर, शंभूराजी, तुम्ही सगळे रातोरात निघून गेलात, सुरतला गेलात, गुवाहाटीला गेलात, त्या 10-12 दिवसातला त्याविषयी काही सांगू शकाल काय? तुम्ही कसं होतं, तुमचं वातावरण कसं होतं? तुम्हाला कधी वाटलं नाही की अरे आपलं हे जे आपण करतोय हे जर फसलं तर काय होईल, आपण उद्या आपल्या मतदारसंघात जाणार कसे, आपल्यावर हल्ले होतील का, शिवसेनेत गद्दारांना माफी नसते, असा सगळा संदेश जात होता. तुम्हाला काय वाटलं त्यावेळेस? आम्ही गद्दारी नाहीच ना केली. आम्ही शिवसेनेतनं दुसऱ्या पक्षाला जॉईन नाही झालो. आम्ही पहिल्यापासून म्हणत होतो आम्ही शिवसेने अंतर्गत हा उठाव केलाय. आणि आमच्या दौऱ्याचं जर म्हणाल तर आम्ही बाहेर गेलो ते एकाएकी गेलो. म्हणजे त्याचं सुद्धा उदाहरण मी आपल्याला सांगतो. शिंदे साहेबांना विधान परिषदेच्या निवडणुकीच्या दिवशी जी वागणूक मिळाली, त्यांचा जाणीवपूर्वक जो अपमान केला गेला, काय झालं, आमदारांवर जो गैरविश्वास दाखवला गेला, आमदारांचा गैरविश्वास, याचा अर्थ आम्हाला ज्या दालनामध्ये आमदारांना विधान परिषदेच्या मतदानाचा प्राधान्यक्रम दिला, आम्ही 4-4 लाख लोकांच्यातनं निवडून आलेले आमदार आहे, आम्हाला तिथून प्राधान्यक्रम घेतल्यानंतर 4थ्या माळ्यावरती मतदानाला जायचं होतं. एक विधान परिषदेचा आमदार हा आमच्या बरोबर दिला त्या हॉलमधनं प्राधान्यक्रम घेऊन मताला जाईपर्यंत. म्हणजे प्राधान्यक्रम घेतल्यानंतर आम्ही काय कोणाशी बोलतोय का, आम्हाला कोण भेटतोय का, म्हणजे एवढा गैरविश्वास निवडून आलेल्या आमदारांवर दाखवला. मग सगळ्याच आमदारांमध्ये एवढी नाराजी निर्माण झाली, आम्ही ती सगळी शिंदे साहेबांना बोलून दाखवली आणि मग एकदमच आम्ही त्या सगळ्या संतापातनं आम्ही सगळे तिथनं बाहेर पडलो. गेलात कसे महाराष्ट्राच्या बाहेर? तुम्ही गृहराज्यमंत्री होतात तेव्हा. गाडीने गेलो. जी बस तुम्हाला नेण्यासाठी आणली होती त्याच बस मधून गेलो? नाही, बस मधनं आम्ही गेलो नाही. आम्ही गाडीने गेलो आणि आम्ही असं काही लपून छपून वेषांतर करून असं काही गेलो नाही. उघडपणानं आम्ही गाडीनं गेलो. माननीय शिंदे साहेबांनी जे सांगितलं की ठिकठिकाणी नाकाबंदी लावली होती, टावर लोकेशन आमचे तपासले जात होते, पण आम्ही खुल्या मात्यानं, उघड मात्यानं, खुलेआम गाडीतनं आम्ही या ठिकाणी सुरतच्या दिशेने गेलो. पण तुमची तर सिक्युरिटी असते, सिक्युरिटी असताना पोलिसांची, महाराष्ट्र पोलिसांची सिक्युरिटी असताना तुम्ही बॉर्डर क्रॉस केलीत, कोणाला कळलं नसतं? नाही, आमच्या सिक्युरिटीचा विषय जर म्हणाल तर आमची सिक्युरिटी, आम्ही जेव्हा विधान परिषदेच्या मतदानाला गेलो तेव्हा ती सगळी सिक्युरिटी सभागृहामध्ये, विधान परिषदेमध्ये येऊ शकत नाही, ते बाहेर होते. त्यामुळे तिथून आम्ही गेलो तसंच बाहेर. सिक्युरिटी आमची तिथंच विधानसभेच्या त्या परिसरामध्येच होती. अच्छा, मग सिक्युरिटीलाही गुंगारा देऊन तुम्ही निघालात, कोणाला कळलंच नाही अगदी महाराष्ट्र क्रॉस करेपर्यंत? हो, आम्ही तर बाबा सुरक्षितपणानं. आणि शहाजी बापू पाटलांनी जसं सांगितलं आपल्याला की पहिलं पाऊल शहाजी बापूचं आणि शंभूराजाचं पडलं, पहिल्या गाडीतच आम्ही 2 जण होतो, बापू आणि मी. बर. शेवटचा प्रश्न. आता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. तुमचे नेते एकनाथ शिंदे आता तुमचे मुख्यमंत्री आहेत, तुमच्या म्हणण्यानुसार शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. पुन्हा शंभूराज देसाई गृहराज्यमंत्री होणार का? मुख्यमंत्री आहेत. आम्ही 51 आमदारांनी एका ओळीचा ठराव केलेला आहे. सर्व अधिकार आमच्या 51 आमदारांचे आम्ही माननीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे दिलेले आहेत. विश्वासानं आम्ही 51 जणांनी आमची मान शिंदे साहेबांच्या खांद्यावर ठेवलेली आहे. तो खांदा तेवढा भक्कम आहे, आम्हाला आधार देणार आहे, आमच्या आडीनडीला आम्हाला मदत करणार आहे. त्यामुळं आम्ही आमच्या 51 लोकांच्यात कुणाच्यातही रस्सीकेस नाही, कुणाच्यातही स्पर्धा नाही. शिंदे साहेब ज्याचं नाव घेतील, ज्याची निवड करतील, त्याला निश्चितपणानं आम्हाला ते सगळ्यांना 51 लोकांना मान्य असेल. आणि शिंदे साहेबांनी जर सांगितलं की शेड्यूल 10 नुसार आपल्याला एखाद्या पक्षात प्रवेश करायची वेळ आली तर मग भाजपमध्ये प्रवेश करण्याची तयारी आहे? आम्ही शिवसेना सोडलेली नाही, आम्ही शिवसेना सोडणार नाही. आमची ही शिवसेनाच आहे आणि जर तरच्या प्रश्नाला उत्तर देण्याची ही वेळ नाही. आम्ही एकच सांगतोय आणि वेळोवेळी सांगत आलोय, आम्ही शिवसेनेत आहोत, शिवसेनेतच राहणार आहे. आमची शिवसेना ही खरी ओरिजिनल शिवसेना आहे. शंभूराज देसाईजी, खरंच मनमोकळ्या गप्पा केल्यात तुम्ही, थेट उत्तर दिलीत. धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल.
पुन्हा एकदा स्वागत. बातमी उस्मानाबादमधून. उस्मानाबादमध्ये ईडीकडून छापेमारी करण्यात आलेली आहे. एका कंपनीवर ईडीनं छापे टाकलेत. तब्बल 45.50 कोटींची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. उमरगा तालुक्यात ईडीनं हा छापा टाकलेला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आलेली आहे. एका कंपनीवर ईडीनं हे छापे टाकलेत आणि यामध्ये तब्बल 45.50 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडीत आनंदाचं वातावरण पसरलंय. धोकादायक ठरलेल्या हिरकणीवाडीच्या मदतीसाठी राज्य सरकारनं 21 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडीतील जमीन मागील 15 वर्षांपासून खचते. जमीन दुमंगणं, रस्ता खचणं, घरांना तडे जाणं यामुळे ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली जगतायत. गावामध्ये म्हणजे मोठमोठ्या चिरा जायच्या, भेगा जायच्या, थोडंफार दळत यायची, कोसळायची. त्यामुळे 2005 साली पण झालं होतं. त्याच्यानंतर आता गेल्या वर्षी खूप नुकसान झालं आमच्या इथे. तर आमचं गाव स्थलांतरित करत होते दुसऱ्या ठिकाणी, पण ते आम्हाला मान्य नव्हतं स्थानिक लोकांना. पाऊस जास्त प्रमाणात असल्यामुळे गडावरून पाणी येणार आहे, त्याच्यामुळे गटार लाईनची सोय नाही, त्याच्यामुळे घरांना तडे जातात. रस्त्यांना तडे गेलेत गेल्या वर्षी बरेच, त्यामुळे बरेच समस्या इकडे निर्माण झालेल्या आहेत. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं गावासाठी निधी दिला होता, मात्र तो निधी कमी पडला होता. नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निधी जाहीर केल्यानं ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं. साधारणतः 2005 पासून या अतिवृष्टी होत आहे. त्या अतिवृष्टीमुळे जे गडावरून जे येते पाणी, त्या पाणी ह्या गावाच्या वरच्या बाजूने भरपूर मुरले जाते. ते मुरल्यामुळं आमच्या गावाला तडे जात आहेत, जागोजागी आमच्या रस्ते खचत आहेत. त्यामुळं मोठी समस्या या ठिकाणी झाली. या समस्या धरून आम्ही माननीय आमदार साहेबांना आणि शासनाला आम्ही वारंवार विनंती केली की बाबा आमच्या गावामध्ये जे येणारं पाणी आहे त्याला गावाच्या वरच्या बाजूने एक सिमेंट कॉन्क्रीटचं जर का गटर लाईन केली तर ते पाणी आमच्या गावामध्ये मुरणार नाही आणि आमच्या गावाला तडे जाणार नाहीत. सरकारने हिरकणीवाडी स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, मात्र त्याला ग्रामस्थांनी विरोध केला. रायगड किल्ल्यावरून कोसळणाऱ्या धबधब्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र नाला आणि संरक्षण भिंतीची मागणी ग्रामस्थांनी केली होती. आमदार भरत गोगावले यांनी ग्रामस्थांची मागणी राज्य सरकारकडून मंजूर करून घेतली. सरकारनं निधी जाहीर केल्यानं हिरकणीवाडीतील प्रलंबित राहिलेली कामं पूर्ण होणार आहेत. त्यामुळे गावातली धोकादायक स्थिती नष्ट होऊन सुरक्षितता निर्माण होईल. मोहन जाधव, न्यूज 18 लोकमत, रायगड. यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमरावतीमधल्या केमिस्ट उमेश कोल्हे हत्या प्रकरणी एनआयएनं एफआयआर दाखल केलाय. उमेश यांची हत्या करण्यामागे देशातील एका विशिष्ट समुदायातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणं हा उद्देश असल्याचं एफआयआर मध्ये म्हटलेलं आहे. तसंच या प्रकरणाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संबंध असण्याची शक्यता असल्याचं देखील एनआयएनं एफआयआर मध्ये म्हटलेलं आहे. आणि आता एक आंतरराष्ट्रीय बातमी. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचं निधन झालंय. त्यांच्यावर एका भाषणादरम्यान गोळीबार करण्यात आला होता. पश्चिम जपानमधल्या नारा शहरामध्ये गोळीबाराची ही घटना घडली. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या शिंजो आबेंवर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. शिंजो आबेंनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे 2020 साली जपानच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता. शिंजो आबे हे दीर्घकाळासाठी जपानचे पंतप्रधान पद भूषवणारे व्यक्ती ठरले होते. 8 वर्ष त्यांनी जपानच्या पंतप्रधान पदाची धुरा सांभाळली. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.